भारताच्या राजकारणात अनेक पक्ष आले, अनेक गेले. काहींनी देश बदलण्याची भाषा केली, काहींनी फक्त सत्ता मिळवण्याची. पण 2026 मध्ये अचानक सोशल मीडियावर एक नाव वादळासारखं धडकतं. कॉक्रोच जनता पार्टी. नाव ऐकताच लोकांना वाटलं हा एखादा विनोद असेल, मिमिक असेल, एखादा यूट्यूबचा प्रँक असेल. पण काही दिवसातच लाखो लोक त्या नावाभोवती जमा होऊ लागले. बेरोजगार तरुण, परीक्षा घोटाळ्याने त्रस्त विद्यार्थी, नोकरीच्या शोधात फिरणारे युवक, सिस्टीमवर रागावलेले नागरिक. आणि अचानक देशभरात एक प्रश्न विचारला जाऊ लागला, लोक स्वतःला कॉक्रोच का म्हणून घेत आहेत? हा फक्त ट्रेंड होता का, की भारताच्या भविष्यातला मोठ्या संतापाची सुरुवात? नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कल्पना करा, एक सामान्य युवक ज्याने आयुष्यभर अभ्यास केला, आई वडिलांनी कर्ज काढून त्याला शिकवलं. तो दिवस रात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, पण परीक्षा रद्द होते, पेपर फुटे होते, निकालात घोटाळा होतो आणि शेवटी त्याला नोकरी मिळत नाही. दुसरीकडे मोठे लोक पैसे, ओळखी आणि भ्रष्टाचाराने पुढे जातात. अशा वेळी जर कोणीतरी त्या युवकाला कॉक्रोच म्हटलं तर त्याच्या मनात किती राग निर्माण होईल. आणि हाच राग सोशल मीडियावर एका स्फोटसारखा बाहेर पडला. संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली सुप्रीम कोर्टातील एका चर्चेतून. सोशल मीडियावर अशी बातमी पसरली की भारताचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबद्दल कॉक्रोच असा शब्द वापरला. काही तासातच हा विषय ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, रेडिट सर्वत्र ट्रेंड होऊ लागला. लोक संतापले. अनेकांनी म्हटलं की देशातील युवक आधीच बेरोजगारीने त्रस्त आहेत, त्यांना आता अपमानही सहन करावा लागतोय. नंतर न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं की त्यांचे शब्द चुकीच्या संदर्भात पसरवले गेले. त्यांचा उद्देश तरुणांचा अपमान नव्हता, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण इंटरनेटने हा शब्द पकडला होता आणि इंटरनेट एखादी गोष्ट पकडली की ती साधी राहत नाही, ती आंदोलन बनते. याच काळात अभिजित दिपके नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी या नावाने एक पेज सुरू केलं. सुरुवातीला लोकांनी मज्जा म्हणून फॉलो केलं, मेम्स पाहिले, रील्स शेअर केला. पण काही दिवसातच हजारो लोक त्या विचाराशी जोडले गेले. कारण त्या मेम्समध्ये विनोद होता, पण त्यामागे वेदनाही होती. प्रत्येक पोस्टमध्ये बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार, महागाई, सिस्टीमचं अपयश आणि सामान्य माणसाची हतबलता दिसत होती. कॉक्रोच हा शब्द सामान्यतः घाण, जगण्याची लढाई आणि कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याचं प्रतीक मानला जातो. आणि सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं, हो, आम्ही कॉक्रोच आहोत, कारण आम्ही कितीही संकट आली तरी जगतोय. सिस्टीम आम्हाला संपवू शकत नाही. ही भावना लाखो युवकांना जोडू लागली. पार्टीचा स्लोगन आणखी जास्त व्हायरल झाला. सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक, लेझी. लोकांनी यावर मीम्स बनवले, रील्स बनवल्या, पण त्या विनोदामागे कटू वास्तव्य होतं. अनेक तरुण म्हणू लागले की आम्हाला लेझी म्हटलं जातं, पण आमच्याकडे नोकऱ्या कुठे आहेत? आम्ही अभ्यास करतो, परीक्षा देतो, पण जागा आधीच विकल्या जातात. या वाक्यांनी इंटरनेटवर मोठा प्रभाव निर्माण केला. आता प्रश्न होता, ही पार्टी खरंच राजकीय पक्ष आहे का? उत्तर होतं नाही. निवडणूक आयोगात अशी कोणतीही नोंदणीकृत पार्टी नाही. मग लोक एवढे का जोडले गेले? कारण हा पक्ष नसून भावना होती, राग होता, फ्रस्ट्रेशन होतं आणि भारतातील तरुणांच्या मनात साचलेला संताप होता. पण मग लोक एवढे का जोडले गेले? कारण हा पक्ष नसून भावना होती, राग होता, फ्रस्ट्रेशन होतं आणि भारतातील तरुणांच्या मनात साचलेला संताप होता. भारत हा जगातील सर्वात तरुण देश मानला जातो, पण आज सर्वात मोठी समस्या कोणती आहे? बेरोजगारी. लाखो इंजिनियर नोकरीशिवाय आहेत, पदवीधर डिलिव्हरी जॉब्स करत आहेत, सरकारी परीक्षांमध्ये पेपरफुटी सुरू आहे. नीट, SSC, रेल्वे, पोलीस भरती, प्रत्येक ठिकाणी घोटाळ्यांचे आरोप झाले आणि त्यामुळे युवकांच्या मनात सिस्टीमबद्दल अविश्वास वाढत गेला. जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी ट्रेंड होऊ लागली तेव्हा अनेकांना वाटलं हा फक्त मेमे कल्चर आहे. पण हळूहळू मोठे राजकीय नेतेही याबद्दल बोलू लागले. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोशल मीडियावर या ट्रेंडला समर्थन दिलं, कारण त्यांना वाटलं की हा युवकांचा राग आहे आणि जर हा राग वाढला तर तो निवडणुकांवरही परिणाम करू शकतो. सोशल मीडिया आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही. आज मेम्स राजकारण बदलू शकतात, रील्स विचार बदलू शकतात आणि हॅशटॅग सरकारवर दबाव आणू शकतात. कॉक्रोच जनता पार्टी हे त्यांचं सर्वात मोठं उदाहरण बनलं. एकेकाळी आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरायचे. आता लोक इंस्टाग्रामवर रील्स बनवतात, ट्विटरवर हॅशटॅग चालवतात, यूट्यूबवर संताप व्यक्त करतात आणि लाखो लोक त्या विचारांशी जोडले जातात. हे डिजिटल आंदोलनाचं नवीन रूप आहे. या प्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवकांची मानसिकता. आजचा युवक फक्त नोकरी शोधत नाही, तो सन्मान शोधतोय. त्यांना वाटतं की सिस्टीम त्याला गंभीरपणे घेत नाही. त्याच्या समस्या फक्त भाषणांमध्ये वापरल्या जातात.
पण प्रत्यक्षात बदल होत नाही. काही लोकांनी या ट्रेंडवर टीका केली. त्यांनी म्हटलं की हा देशाच्या राजकारणाची खिल्ली उडवणारा प्रकार आहे. काहींनी म्हटलं की तरुणांना चुकीच्या दिशेने नेलं जाते. पण दुसरीकडे अनेकांनी सांगितलं की जर युवकांना ऐकलं गेलं असतं तर असा ट्रेंड जन्मालाच आला नसता. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? पहिला परिणाम म्हणजे युवकांचं संघटन. आजपर्यंत बेरोजगारीबद्दल अनेक आंदोलनं झाली, पण ती काही काळानंतर शांत झाली. मात्र सोशल मीडियामुळे आता युवक कायम जोडलेले राहतात. त्यांचा राग सतत जिवंत राहतो आणि त्यामुळे भविष्यात मोठ्या डिजिटल चळवळी निर्माण होऊ शकतात. दुसरा परिणाम म्हणजे राजकीय पक्षांवर दबाव. कारण आता तरुण फक्त भाषणांवर विश्वास ठेवत नाहीत, ते मेम्सद्वारे प्रश्न विचारतात, रील्सद्वारे सरकारला टार्गेट करतात आणि कोणतीही चूक काही मिनिटात व्हायरल होते. त्यामुळे भविष्यात राजकीय पक्षांना युवकांच्या प्रश्नांवर अधिक गंभीरपणे काम करावं लागू शकतं. तिसरा परिणाम म्हणजे न्यायव्यवस्था आणि सार्वजनिक पदांवरील व्यक्तींवर दबाव. कारण आता प्रत्येक वक्तव्य सोशल मीडियावर डिसेक्ट केलं जातं. एका वाक्यामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण होऊ शकतो आणि कॉक्रोच प्रकरणाने हे स्पष्ट दाखवले. चौथा परिणाम म्हणजे भारतातील मेम कल्चरचं वाढतं सामर्थ्य. पूर्वी मेम्स फक्त विनोदासाठी वापरले जायचे, पण आता ते राजकीय शस्त्र बनले आहेत आणि भविष्यात निवडणुकांमध्येही सोशल मीडिया नॅरेटिव्ह मोठी भूमिका बजावू शकते. पण या सगळ्यामध्ये एक धोकादायक बाजूही आहे. कारण जेव्हा लोकांचा सिस्टीमवरील विश्वास कमी होतो तेव्हा समाजात अस्थिरता वाढू शकते. युवकांना जर सतत वाटत राहिलं की मेहनतीचं फळ मिळत नाही तर त्यांचा राग अधिक तीव्र होऊ शकतो. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशासाठी ही परिस्थिती गंभीर ठरू शकते. कारण देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तरुणाई आणि जर तीच निराश झाली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्था, समाज आणि राजकारणावर होऊ शकतो. या प्रकरणातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे भारतातील डिजिटल शक्ती. एका शब्दाने, एका मेमने, एका हॅशटॅगने संपूर्ण देशात चर्चा झाली. मुख्य प्रवाहातील मीडिया देखील हा विषय दाखवू लागला आणि सरकारपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सर्वांना प्रतिक्रिया द्यावी लागली. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कॉक्रोच जनता पार्टी काही दिवसांनी विसरली जाईल, कारण इंटरनेटवर रोज नवीन ट्रेंड येतात. पण काहींचं मत वेगळं आहे. त्यांना वाटतं की हा फक्त सुरुवात आहे, कारण भारतातील युवकांमध्ये असलेली फ्रस्ट्रेशन खूप खोल आहे आणि जर ती कमी झाली नाही तर भविष्यात आणखी मोठ्या चळवळी निर्माण होऊ शकतात. कल्पना करा, लाखो युवक सोशल मीडियावर एकत्र आले. त्यांनी स्वतःची डिजिटल कम्युनिटी तयार केली, स्वतःचे नॅरेटिव्ह तयार केले आणि पारंपरिक राजकारणाला चॅलेंज दिली. तर भारताच्या राजकारणाचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतो. आज भारतात प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर ठरते. कोण हिरो, कोण व्हिलन, कोण ट्रेंडमध्ये आणि कोण कॅन्सल. कॉक्रोच जनता पार्टी हे इंटरनेट युगातील नवीन प्रकारचं आंदोलन आहे, ज्यात रागही नाही, विनोदही आहे आणि रिबेलियनची भावना देखील आहे. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही देशासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याच्या युवकांची निराशा. कारण जेव्हा तरुण आशा सोडू लागतात तेव्हा समाजाचं भविष्य कमकुवत होतं. कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त एक मेम नाही, ती भारतातील लाखो तरुणांच्या मनातील आवाज आहे. एक असा आवाज जो सांगतोय की आम्हाला फक्त नोकरी नको, आम्हाला सन्मान हवा आहे, आम्हाला न्याय हवा आहे आणि आम्हाला अशी सिस्टीम हवी आहे जिथे मेहनतीला किंमत असेल. कदाचित काही महिन्यानंतर हा हॅशटॅग शांत होईल, मेम्स बंद होतील, लोक नवीन विषयांवर बोलतील. पण या ट्रेंडने भारताला एक मोठा संदेश दिलाय की देशातील युवक आता शांत बसणार नाहीत. ते प्रश्न विचारतील, ते आवाज उठवतील आणि सोशल मीडियाला आपलं शस्त्र बनवतील. आणि कदाचित म्हणूनच कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त विनोद राहिलेला नाही, तो भारताच्या बदलत्या राजकारणाचा आणि डिजिटल पिढीच्या संतापाचा आरसा बनला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की फक्त काही दिवसांची इंटरनेट मजा आहे का, की भारतातील युवकांच्या मोठ्या क्रांतीची सुरुवात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल आणि धक्कादायक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.